जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. साप्ताहिक जनमंगलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या समस्त श्रोतृवर्गांच्या हृदयस्थ परमेश्वराला सादर प्रणाम. आज मार्गशीर्ष कृष्ण एकादशी म्हणजे सफला एकादशी. एकादशीचं महत्व सांगताना असं सांगता येईल की आपल्या भाषेत सांगायचं तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि त्यामध्ये एका मनाचा समावेश केला की एकादशीची पूर्णता होते. भगवंता चरणी हे सगळं आपल्याला अर्पण करायचं. आपली 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय कोणते? तर नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. 5 कर्मेंद्रिय कोणते? हात, पाय, वाणी, गुदा आणि लिंग. हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय शिवाय आपलं शरीर चालू शकत नाही. आणि त्याला जर मनाची जोड दिली तर तुम्ही खऱ्या अर्थाने एकादशीला भगवंताला अर्पण करा ते आणि तिथे शरण जा. असं भगवंत स्वतः सांगतात आहे, 11वे ते मन मला अर्पण कर रे तुला. आणि ते अर्पण करताना तेवढा भाव लीन करायचा आणि एकादशी सफला एकादशी ही परिपूर्ण करायची. सफळ संपूर्ण झाली म्हणतो आपण. आपल्या जीवनामध्ये यश मिळवायचं, सफल व्हायचं. आणि कशाच्या जोरावर व्हायचंय? तर त्रिगुणांच्या जोरावर व्हायचंय. आपण मागच्या याच्यात त्रिगुणांचा विचार बघितला होता. हा त्रिगुणांचा विचार बघताना आपण बघितलं की सत्व रज तम आहे ज्याच्या अंगी, त्याच गुणे जगी वाया गेला. या 3 गुणांच्या अधिष्ठानामुळेच तो वाया जातो आणि त्याच गुणांमुळे तो जीवनाचं सार्थकही करतो. तर आपण 2 भागांमध्ये फक्त या त्रिगुणांचा विचार केला होता. आता आपण आज प्रत्येक गुणाचा वेगळा वेगळा विचार करूया आणि त्यासाठी आपण प्रथम रजोगुणाचा विचार करूया. रजोगुणाचा का? तर समर्थांनी सांगितलंय की रजोगुण हा गृहस्थाश्रमाचा आहे. गृहस्थाश्रम मध्ये प्रत्येक मनुष्य हा रजोगुणी असतो आणि या रजोगुणाच्या आधारावरच तो कितीतरी मोठी मोठी काम करतो, कार्य करतो. आणि हे कार्य करताना तो जेव्हा भगवंताला शरण जाऊन ते कार्य करतो तेव्हा तो शुद्ध रजोगुण असतो. तर समर्थांनी काय सांगितलंय आपण त्या रजगुणाच्या समासामध्ये प्रथम बघूया. देह हा त्रिगुणाचा, सत्वरज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, अधोगुणे तमोगुणे अधोगती, पावती प्राणी श्रीराम. सांगितलंय की प्रत्येक गुण कसा आहे की शुद्ध आणि शबल असा वेगवेगळा केलेला आहे. मग तो ओळखायचा कसा हे आपल्याला या समासातून बघायचं आहे. मुळात देह कसा आहे? सत्व रज तमाचा मिळून बनलेला आहे. आता सत्वगुण उत्तम आहे, रजोगुण मध्यम आहे आणि तमोगुण कसा आहे? अधम सांगितलेला आहे. रजोगुणामुळे काय होतं? पुनरावृत्ती होते. जन्माची परत जन्माला येतो मनुष्य, परत परत जन्म घेतो. आणि कशामुळे? तर वासनांच्या योगी येत होते. यासाठी भगवद्गीतेमध्ये कृष्ण म्हणतात, ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जगन्य गुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसः. सांगितलंय की सत्वप्रधान मनुष्य कसा ओळखायचा? तर जो श्रेष्ठ दर्जाचा असतो, वरच्या दर्जाचा असतो, त्याची गुणवत्ता वरची असते. विचार करणं हा सत्वगुणाचा सगळ्यात, वृत्ती ही सत्वगुणी लीन असते. रजोगुणी माणसे कशी ओळखावी? तर त्या ठिकाणी साधक म्हणतो की रजोगुणी शुद्ध सत्वगुणी रजोगुणी कसा ओळखायचा आणि शबल रजोगुणी कसा ओळखायचा? तो जो प्रपंचामध्ये सतत लिप्त असतो तो असतो शबल. आणि जो प्रपंच म्हणजे रजोगुणाचा उपयोग हा भगवंताच्या साठी करतो, भगवंताच्या कार्यांसाठी करतो, समाज उपयोगी कार्यासाठी करतो, तो असतो शुद्ध रजोगुण. आता शुद्ध आणि शबल म्हणजे कसे ओळखायचे? तर आपण विचार केला की समजा 52 कशी सोनं म्हणजे 24 कॅरेट सोनं असतं, ते शुद्ध असतं. पण दागिने घडवायचे
दागिने घडवताना त्यामध्ये काय करावे, ते भेसळ करावी लागते. कारण नाहीतर तो दागिना अ, मोडेल, वाकेल. त्याच्यामध्ये शुद्ध सत्व शुद्ध अशा सोन्याला वाक लवकर असतो. तो लवकर मोडतो. स्वतःला मोल्ड करून घेतो. तर असं नसताना जर आपल्याला तुम्हाला दागिना करायचा, तो कडक करावा लागतो. मग अशा वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ करावी लागते. मग तो 22% चा होतो. मग तो कधी-कधी 20% चा सोन्याचा होतो. मग कधी 18, कधी आणि तो 12 पर्यंत येतो. 12% सोनं म्हणजे 12% सोनं आणि 12% काय असतं त्याच्यामध्ये भेसळ असते. 24 कॅरेटचा जर विचार केला, तर 12 कॅरेट काय असतं सोनं असतं आणि 12 कॅरेट इतर धातू असतो. असा हा शबल, याला शबल म्हटलंय. भेसळयुक्त असेल, तर तो शबल रजोगुण आहे. म्हणजे त्याची जेव्हा-जेव्हा एखादी गोष्ट करताना मनुष्य एकाच स्थितीत कायम राहू शकत नाही. तो कायम स्थिती आपली बदलत राहतो. तो कायम रजोगुणात राहणार नाही. तो नेहमीसाठी सत्वगुणात राहणार नाही. तो नेहमीसाठी तमोगुणात राहणार नाही. एकच स्थिती त्या मनुष्याची सारखी राहणार नाही. साधकाची सुद्धा वर-खाली स्थिती होत असते आणि ती वर-खाली स्थिती होऊ नये म्हणून भगवंताची प्रार्थना करायची, अखंड अनुसंधानात राहायचं आणि त्या भगवंताला म्हणायचं, की माझी स्थिती जी मी या देहात आल्यामुळे जी सत्वगुणी झाली आहे, तर ती अशीच ठेव. सतत जे संत साधू हे सतत उपासना का करतात? ते खरं त्यांना भगवंताचं अधिष्ठान माहीत झालं असतं. त्या भगवंताच्या अधिष्ठानाशी ते एकरूप असतात. पण आपली स्थिती ढळू देऊ नये. म्हणून यासाठी त्यांची सतत उपासना चालू असते. देव सुद्धा एका विशिष्ट आपण म्हणतो स्वर्गात देव गेले. स्वर्ग त्यांना प्राप्त झालेला आहे. पण त्यांनी जर स्वर्ग प्राप्त केल्यानंतर आपली उपासना सोडली, तर त्यांना तिथून सुद्धा त्यांचं पुण्य सामग्री संपल्यानंतर तिथून ढकलून दिलं जातं, असं सांगतात. असं पुराणात सांगतात. म्हणून हा गुण काही सारखा एकत्र राहणारा नाहीये. तो चढ-उतार त्यामध्ये होणार आहे. यासाठी जेव्हा रजोगुणाचं वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेत, तर त्यांनी एक श्लोक सांगितलाय. ते म्हणतात, भगवंत म्हणतात, "लोभा प्रवृत्तिरारंभा कर्मणामशनं स्पृहा रजस्येनानि जायन्ते विवृद्धे भरतश्रवः." सांगितलंय, की "हे भारतश्रेष्ठ अर्जुना." या ठिकाणी अर्जुनाला भारत श्रेष्ठ म्हटलंय. भरत राजाचा वंश आणि म्हणून तो आणि त्या भारताचा मूळ पुरुष किंवा आदर्श पुरुष म्हणून भारतश्रेष्ठ अर्जुन असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. आता असा जर आदर्श आहे अर्जुन, मग त्याला ह्या रजोगुणाचं महत्त्व सांगताना भगवंत म्हणतात, की लोभ हा रजोगुणाचा पहिला गुण आहे. लोभामुळे मोहामुळे लोभ येतो. लोभामुळे मनुष्याची प्रवृत्ती कशी होते? कर्माकडे त्याचा आरंभ होतो. प्रवृत्ती म्हणजे कर्माकडे त्याची आरंभ होत राहतो. त्याची प्रवृत्ती कर्माकडे असते. कर्मणा अशयः म्हटलं सांगितलंय. कर्म करताना तो कसा असतो? चंचल असतो. अतिशय मनाची चंचलता अस्वस्थ असतो. एका क्षणाला तो एक कर्म संपत नाही, तर दुसऱ्या कर्माकडे त्याची वाटचाल सुरू होते. म्हणजे तो वर्कहोलिक असतो. सतत वर पण या ठिकाणी वर्कहोलिक असणं किंवा काम करणं ही अडचण सांगितली नाही. ही करायलाच हवे. गृहस्थाश्रमात ही फार महत्वाची गोष्ट आहे. पण ती मनाची चंचलता आहे, ती स्थिरता नाहीये. अतृप्ती सांगितलंय, की चंचलता आहे आणि ती स्पृहा म्हणजे अतृप्ती सुद्धा आहे. इच्छा आहे, हावरेपणा आहे. आणि ते सांगतात, की हा रजस्सेनानी जायन्ते. कसा आहे रजोगुण हा याची वृद्धी वाढल्याने हा सारखा वाढतच असतो. ह्याच्यामध्ये थांबणे हा प्रकार नाहीये. यामध्ये एखादं असं आता सगळं म्हणतात, की कॅन्सरच्या पेशंटमध्ये ज्या पेशी असतात, त्या एका दिवशी मल्टिपल वाढ म्हणतात त्याच्यामध्ये. त्या कशी असते ती कर्करोगाच्या पेशी ह्या मल्टिपल वाढ असतात. त्यांची आज जर 10 असेल तर 20 होतील, 20च्या 40 होतील. अशी त्यांची मल्टिपल वाढ असते. त्याप्रमाणे या रजोगुणी मनुष्याच्या इच्छा, हावरेपणा, अतृप्ती ही अशी इतकी अविरत तिच्यामध्ये वाढ होत असते. ती जायन्ते, विवृद्धी जायन्ते भरतश्रभा सांगितलं, की अशी ती इच्छा सतत त्याची वाढत असते आणि असा हा रजोगुणी माणूस आहे. मग साधकांनी काय करायचं आपल्याला? आपल्याला रजोगुणात, शुद्ध रजोगुणामध्ये आपली काय करायची? आपण एक-एक पायऱ्या चढतोय मंदिराच्या. तमोगुणापासून रजोगुण, रजोगुणापासून शुद्ध रजोगुण, शुद्ध रजोगुणापासून सत्वगुणाकडे आपण वाटचाल करणार आहे. मग आपण काय करायचंय? आपल्याला आपला दर्जा वाढवायचा आहे.
म्हणजे कशाचा? विचाराने, वृत्तीने दर्जा वाढवायचा आहे. मग त्यासाठी आधी रजोगुण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपल्यामध्ये कोणते आहे त्याचा त्याग करायचा आहे आणि त्यामध्ये आम्ही शुद्ध रजोगुणाकडे आपली वाटचाल करायची आहे. मग हा प्राप्त केलेल्या स्थितीत हा कधीही सुखी, संतुष्ट राहत नाही. आज मला सगळं मिळालेलं आहे. मग मिळालेलं आहे ना, तर मग आता तरी सोड. आता तरी भगवंताकडे वळ. एवढं सगळं मिळालेलं आहे. तुझी प्राप्ती झालेली आहे. तू सुखात आहे, समाधान आहे, पोटभर जेवायला मिळतंय, मुलं-बाळं सुखी आहे. मग आता तरी तू भगवंताकडे वळ. असं म्हटलेलं आहे समर्थांनी, की आता तरी तू हे सगळं सोड. आता श्रवण केली याचे फळ. हा एक फार सुंदर आहे. पहिल्या समासामधील पहिली ओवी. जेव्हा जी फलश्रुती सांगितलं, आता श्रवण केली याचे फळ. ही शेवटपर्यंत आपण म्हणणार आहे. श्रवण केल्याचं फळ काय आहे? आता तरी तू भगवंताकडे वळ. अखंड अनुसंधानात राहा. मग हे काय करतात? प्राप्त केलेल्या स्थितीत ते कधीही संतुष्ट नसतात. आपला दर्जा सतत वाढावा. म्हणजे कसा दर्जा? संपत्तीनी आहे तुमचा, तुमच्या घरदारामध्ये वाढ होणार आहे, तुमची स्टेटस वाढणार आहे. यामुळे त्याच्यासाठी चढाओढ सुरू असते. तो आपलं घर जरी बांधायचं असेल ना, तर इतकं उत्कृष्ट बांधतो, त्यामध्ये जीव ओततो. त्या घर बांधण्यामध्ये त्याचा तो अगदी प्लॅनिंग व्यवस्थित करेल. त्यामध्ये उत्कृष्ट घराकडे बघून वाह! वाह! काय सुंदर घर असं म्हणावं वाटल. इतकं त्याचं सुंदर घर झालेलं असतं. त्या विटा आणाल तरी सुद्धा त्या चोहट्टा बाजारच्याच विटा आल्या पाहिजे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्या निर्माण होतात. त्या मी किती छान भाजून आणल्या. म्हणजे जसा तो इतका जीव होतो, की त्यांनी विटा स्वतः केल्या आणि स्वतः भाजल्या आणि मग घरासाठी आणल्या. असं वाटायला लागलं. इतका तो त्यामध्ये त्याचा जीव गुंतला असतो. मी या घरं दारं कसं कुठून आणली आहे? मी राजस्थानाचे कारागीर आहे, त्यांच्याकडनं ही दारं करून आणलेली आहे. हे वर्क सगळं तिथलं आहे. मी हे ज्या फरशा बजवल्या त्या बसवल्या, त्या संगमरवरी टाइल्स कुठून आणलेल्या आहे, ते तो सांगतो. मी ही जी रचना केलेली आहे, हे सगळं सांगतो. आपले शयनगृह दाखवतो, आपल्या मुलांच्या अभ्यासाची खोली दाखवतो. म्हणजे बाग-बगीचा किती सुंदर केलाय ते सगळं दाखवतो. भगवंतासाठी याच्या घरामध्ये स्थान नसतं. भगवंताची जर केलेली असेल देवघर त्याने, तरी ते एक शोकेस प्रमाणे ते देवघर केलेलं असतं. पुष्कळ वेळा, पुष्कळ वेळा हे आढळून येतं. त्या ठिकाणी देवाची पूजा, ध्यानाला बसणे किंवा शांती मिळवणे हे त्याच्यासाठी गौण असतं. पण ती देवघर हे सजलं पाहिजे, ते सुंदर दिसलं पाहिजे. माझ्या घराच्या भागातला एक हिस्सा, शोकेससारखा एक हिस्सा म्हणून तो त्या घराला देवघराची स्थान देतो आहे. असं असताना हा इतका ठिकाणी सदैव जसं काही तो या घरात कायमसाठी राहणार आहे, तो कधीच जाणार नाही. असं त्याला वाटते. मरणाचे स्मरण असावे. समर्थ सांगतात आहे पुढे, की मरणाचे स्मरण प्रत्येक मनुष्याला मरणाचं स्मरण असलं पाहिजे. आपण या ठिकाणी राहणार नाही. मग यात किती जीव गुंतवावा आपण, किती त्यामध्ये लिप्त व्हावे, हे आपण आपलं ठरवायचं आहे. रजोगुणी माणूस असा लिप्त असतो. आणि साधकाने असं लिप्त होऊ नये म्हणून रजोगुणाचे आपल्याला लक्षणं समजून घ्यायचे आहे. एक साधू असतो, जोरात पाऊस येतो आणि काळोखा थोडा अंधार पडायला लागतो. म्हणून मग तो एका दाराशी, एका वाड्याच्या वळचणीला तो उभा राहतो. तो मालक बाहेर येतो आणि मालक म्हणतो, की कोण आहे रे तिकडे? चोर दिसतोय. चल हो इथनं निघ बाहेर." तो साधू म्हणतो, की "मी पावसासाठी म्हणून इथे वळचणीला उभा आहे. मला थोडा वेळ उभे राहू द्या." तर तो म्हणतो, "नाही, नाही. इथे उभं राहायचं आणि तू काहीतरी निरीक्षण करशील आणि माझ्या घरामध्ये घुसशील." तो साधू म्हणतो, "कोणाचं घर आहे? किती वर्षापूर्वीचं आहे? जुनं दिसतं." याला फार एकदम उत्साह येतो, की माझ्या घराविषयी कोणीतरी विचारपूस करतात आहे. मग सांगावं. तो म्हणा, "हो, 70-80 वर्षापूर्वीचं घर आहे. माझ्या आजोबांनी, माझ्या पणजोबांनी हे घर बांधलेलं आहे. पण पहा अजूनही कसं मी किती सुंदर मेंटेन केलेलं आहे. किती छान राखलेलं आहे. बघा तुम्ही." म्हणतो, "खरंच आहे. खूप छान राखलं. तुझे आजोबा, मग तुझे बाबा पण इथे राहिले?" "हो." "मग तू किती वर्षाचा आहे?" "मी 70 वर्षाचा आहे." "तुझा मुलगा किती वर्षाचा आहे?" "40 वर्षाचा आहे." मग तुझे आजोबा अजूनही आहेतच का? तुझे पणजोबा अजूनही आहेतच का? नाही. तर मग ते तर कसे राहणार आहे? ते तर गेले ना देवाकडे. मग म्हणे, "तू किती वर्षाचा आहे?" "70 वर्षाचा." "मग तू राहणारच आहेत का?" "अरे, हे आश्रय मी जो आज 2 मिनिटासाठी किंवा 10-15 मिनिटासाठी मी तुझ्या घराचा आश्रय मागतोय, तसंच तुम्ही या घराला आलेले आश्रित आहात. तुम्ही या घराचा आश्रय घेतलेला आहे. तुझे पणजोबा राहिले नाही या घरामध्ये कायमसाठी. तुझे आजोबा राहिले नाही आणि तूही राहिले नाही आणि तुझे पणजोबा आणि आजोबा राहिले असते, तर तुम्ही राहिले नसते. ते जर भूत योनीत येऊन त्या घरामध्ये त्यांनी ठाण मांडलं असतं, तर तुम्ही या घरात राहू शकले असते का? नाही. मग
हे जर तुम्हाला टाळायचं तर समजून घ्या, की तुझं हे घर नाही आहे. मग तुझ्या आश्रयाला आणखी कोणी आश्रयाला आला, तर त्याला आश्रय दे ना. हा रजोगुणी माणसाचा स्वभाव सांगितलाय, की मी आणि माझं घर यासाठी तो इतका लिप्त असतो, त्यामध्ये इतका तो एकरूप झालेला असतो, की त्याला हे कळतच नाही, की हे माझं नाहीये. हे मी केव्हा तरी सोडून जावंच लागणार आहे. मग इतरांसाठी सुद्धा मला याची काहीतरी माझं ऋण लागतं. मी द्यायला पाहिजे. मी जर या ठिकाणी आश्रय घेतलाय, तर इतरांनाही आश्रय देणं हे माझं कर्तव्य आहे. पण तो ते करत नाही आणि त्यामध्ये लिप्त राहतो. रजोगुणाचा हा स्वभाव सांगताना समर्थ म्हणतात, "त्यातही शुद्ध आणि सबळ, तेही बोलिजे ती सकळ. शुद्धतेची जे निर्मळ, सबळ साधक जाणावे श्रीराम." आपण पाहिलं शुद्ध आणि सबळ कसं आहे. शुद्ध सबळाचे लक्षण, सावध परिसा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो संसारिक श्रीराम. शबल कसा असतो? संसारिक असतो. आणि शुद्ध कसा असतो? परमार्थी असतो. त्या संसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती, एकैता दोन्ही जाती निघोनिया श्रीराम. जेव्हा एखादा गुण हा वरचढ असतो, तो मनुष्य आपल्याला सत्वगुणी वाटायला लागतो. पण तो कायम त्या स्थितीत राहील आपण म्हटलं तो राहणार नाही. तो कधी शुद्ध सत्वगुणी असेल, तो कधी रजोगुणी होईल, तर तो कधी तमोगुणी होईल. जेव्हा एक गुण वरचढ होतो, तेव्हा ते दोन्ही गुण गौण होऊन जातात. ते त्या ठिकाणी असतात, पण ते कसे असतात? न्यूट्रल असतात. जर तो शुद्ध सत्वगुणी झाला, तर तो इतर गुण हे न्यूट्रल असतात. त्याप्रमाणे तो मनुष्य कधी तमोगुणी असतो, कधी तो सत्वगुणी होतो, तर कधी तो रजोगुणी होतो, कधी संसारिका सारखा तो पूर्ण वागतो. रज, तम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व, रजोगुणाचे कर्तृत्व दाखवता श्रीराम. संपूर्ण आपलं जीवन ह्याच्याच जोरावर चाललेलं आहे. आता रजोगुणाचं कर्तृत्व काय ते सांगताना समर्थ म्हणतात, माझे घर माझा संसार, कैसा देव कैचा आणि लाथोर, ऐसा करी जो निर्धार, तो रजोगुण श्रीराम. माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता, इतुकियांची वाहे चिंता, तो रजोगुण श्रीराम. फक्त या लोकांचीच काळजी तो करत राहतो. त्याला फक्त माझे आई वडील, माझी पत्नी, माझे मुलं, माझे आजोबाचे आप्तस्वकीय, माझे मित्र परिवार, एवढं एक छोटं वर्तुळ तो स्वतःभोवती आखून घेतो. समजा माझा जन्म म्हणजे माझा एक बिंदू आहे. त्याभोवती एक सर्कल असतं, ते आपल्याचं. दुसरं सर्कल असतं आणखी दूरचे जे कधीतरी त्याला ओळखलेलं असतात त्याचं. नंतर तिसरं जे वर्तुळ असतं, ते असतं सृष्टीचं, परिसराचं आणि चौथं वर्तुळ असतं ते आकाशाचं. ते दिव्य आकाशाचं असं वर्तुळ असतो आणि तो आकाशात ह्या वर्तुळातून आपल्याला त्या मोठ्या वर्तुळामध्ये आपल्याला स्वतःला न्यायचं आहे. मग हा संसारिकाचा हा जो रजोगुणाचा संकुचित गुण आहे, तो आपल्याला त्याग करायचा आहे. माझं सगळं, माझं घर आहे, माझं संसार आहे, इतका लिप्त होणं म्हणजे हे रजोगुणाचं पहिलं लक्षण आहे. ह्याला काय हा स्वतः इंद्रियाची तृप्ती करत राहतो. म्हणतो, "बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, दुसऱ्याची अभिलाषावे, तो रजोगुण श्रीराम. कैचा धर्म, कैचे दान, कैचा जप, कैचे ध्यान, विचारिना पाप पुण्य, तो रजोगुण श्रीराम." सगळं बरं असलं पाहिजे. सगळं मला मिळायला पाहिजे. ही सगळी दुसऱ्याचं सुद्धा मला मिळायला हवं. हे सुद्धा ही त्याची काय असते? मनोवृत्ती असते. इंद्रियाची तृप्ती हा सतत करत असतो. आज मला हे खावंसं वाटतं, मी आज रेस्टॉरंटमध्ये गेलोच नाही. कितीतरी दिवसामध्ये झाले मी त्या हॉटेलमध्ये गेलो नाही. कितीतरी दिवस झाले मी प्रवास केला नाही. अरे मला तो तर ठिकाण बघायचंच राहिलेलं आहे. असा सतत जो बाहेर त्याची ओढ असते. सतत माझ्या इंद्रियांना आनंद मिळेल आणि ते बाहेरून मिळेल ह्याची ही त्याची प्रवृत्ती असते. आनंद हा बाहेरून मिळणारच नाहीये. तो शाश्वत नाही. तो टिकणारा नाही. आज आता केलं, आज तुम्हाला काय उत्तम खावंसं वाटलं. ते खाणं संपलं आणि आनंद निमाला. परत तीच थोड्या वेळाने आज सकाळी तुम्ही पावभाजी केली आणि पावभाजी तुम्ही आता खाल्ली. दुपारी तुम्हाला तीच दिली. संध्याकाळी तुम्ही म्हणाल, "मला आता हे अजिबात नको." जर आनंद पावभाजीत असता, तर तो कायम टिकायला हवा होता. पण तो तुम्ही म्हणता, "मला आता नको, मला माझ्या डोळ्यासमोर आणशील तरी मी बाहेर टाकून देईन."
इतकी तुम्हाला त्याचा तिटकारा येतो. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि आनंद कसा आहे अमर्याद आहे. आनंद हा अमर्याद टिकणारी गोष्ट आहे. ती काही अशी अशाश्वत नाहीये. ती काही अशी थोडक्यात संपणारी नाहीये. तो चिरकाळ टिकणारी गोष्ट आहे. म्हणून आपण बघायचं, की इंद्रियाची तृप्ती हा करतच राहतो. मग त्या आपण राजा ययातीला बघितलं. राजा ययातीने काय केलं, इंद्रियभोगाची इतकी लालसा होती त्याच्यामध्ये, की त्याने काय केलंय, की त्याची भोगाची लालसा संपली नाही, वृद्धत्व आलं आणि मग तो आपल्या मुलांनाच विचारतो, "माझं वृद्धत्व कोणी घ्याल का?" आणि त्या वृद्धत्व घेण्यामध्ये त्याच्या एका मुलाने त्याचं वृद्धत्व घेतलं आणि ह्यानी त्यानंतर देहबुद्धीच्या लालसेने इतके भोग भोगले आणि शेवटी उभं घाला आणि ते वृद्धत्व आपण आपलं परत घेतलंय आणि मुलाला तारुण्य दिलं आणि सोबत राज्य पण दिलं. सांगितलं यापुढे पूर्वराजाने कितीतरी मोठं राज्य केलेलं आहे. मग हा असा जो आहे, की इंद्रियाची तृप्ती शमन होत नाही. शमन व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचंय, की उत्तम रजोगुणाकडे आपली वाटचाल करायची. प्राप्त केलेल्या स्थितीत हा कधी राहत नाही. खूप द्रव्य मिळवावं, आपल्या कुटुंबाला सुख करावं, ही त्याची लालसा असते. आपण बघितलं आणि मग त्यातली एकही कपर्दिक तो कोणासाठी खर्च करणार नाही. जेव्हा कोणी एखाद्या शेजाऱ्याला, मित्रांना गरज असेल, तेव्हा तो म्हणतो, "अरे, तुला दिलं असतं, पण माझ्याचकडे नाही आहे. मीच संकटात आहे. मलाच एवढ्या अडचणी आहे. मला ते टॅक्स भरायचा आहे. मला माझ्या मुलाची शिक्षणाची फी भरायची आहे." आपल्या अडचणी तो त्याच्यासमोर गातो, पण तो त्या दुसऱ्यांना कधीही कुठलंही धन देत नाही. असा असतो. काव्यशास्त्र विनोदने कालो गच्छन्ति धीमतां असं सगळं आनंद निर्माण करायसाठी म्हणून बाहेरून आनंद निर्माण करण्यासाठी तो काव्याच्या मैफिली करतो, तो कथाकथनामध्ये रमतो, तो नाटक पाहतो, तो चित्रपट पाहतो, चित्रपट सृष्टीतल्या सगळ्या नटांबरोबर त्यांचं जीवन म्हणजे काय आपलं जीवन असल्यासारखं तो वागतो. त्यांची माहिती करून घेतो. क्रिकेट खेळतो, क्रिकेटमध्ये इतका लिप्त होतो, की त्या लिप्त होताना जर तो जिंकला तर आनंदाने, हर्षाने, मोठ्याने नाचायला लागतो आणि तो जर हारला तर तो काय करतो, हातातली वस्तू फेकून देतो. अशी मनोरंजनाची साधनच त्यांनी घरात आणून ठेवलेली आहे. असा हा वेगळा असलेला कोण आहे, मनोरंजन सतत करावं आणि विनोदाने तो दुसऱ्यापेक्षा मोठा असल्याची सुद्धा टिंगल-टवाळी करतो. जो ज्ञानाने मोठा आहे, जो वयाने मोठा आहे, जो परिपूर्ण झालेला आहे, अनुभवाने समृद्ध आहे, अशा माणसाची टिंगल-टवाळी करायला सुद्धा त्याला आवडत असतं. कोणाशी काय बोलावं मर्यादा राखत नाही. निंदा नालस्ती करतो. तोंडाने जेव्हा मनुष्य मागे पडल्याबरोबर त्याला निंदा नालस्ती करायला आवडते. दुसऱ्याचं माझ्यापेक्षा कसं कमी आहे हे दाखवण्याची त्याची काय अहमहमिका चाललेली असते. त्याला वाटतं मी मोठ्या-मोठ्याने सांगतो तो, की मी याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. 4 लोकांमध्ये आपण केलेल्या गोष्टीची प्रौढी मिळवतो. इतके सगळे गुण ह्या रजोगुणी प्रापंचिक मनुष्याचे असतात. आणि हे प्रापंचिक मनुष्याचं मी केलं ते सगळ्यात उत्तम केलं. माझ्यासारखा कोणीच नाही. मी, माझे, माझ्यासाठी, माझ्याकडे, माझ्याशिवाय ह्या मीच्या सर्कलमध्ये तो सतत राहतो आणि या केंद्रबिंदू स्वतःला मी करतो. जेव्हा हा सांसारिक रजोगुण आपल्याला प्रापंचिक रजोगुण आपल्याला पारमार्थिक करायचं असेल तर महाराज म्हणतात, "मी म्हण ना, तू स्वतःला मी म्हण, पण मी म्हणायला माझी काहीच हरकत नाही. पण मी मागे कोणतंतरी अधिष्ठान आहे, सतत मनामध्ये अनुसंधान ठेव." ते लक्षात ठेव आणि ते ठेवून तू ते जर कार्य केलं, तर हेच मी तुझं आम्ही होऊन जाईल. हे तुला करायचं आहे. हे सगळे रजोगुणी माणसाचे लक्षण त्यांनी सांगितले. ते म्हणतात, "विनोदार्थी भरे मन, शृंगारिक करी गायन, राग रंग तान मान, तो रजोगुण श्रीराम. टवाळी ढवाळी निंदा, सांगणे घडे विवादा, हास्य विनोद करी सर्वदा, तो रजोगुण श्रीराम. आळस उठे प्रबळ, करमणुकीचा नाना खेळ, का उपभोगाचे गोंधळ, तो रजोगुण श्रीराम. कळावंत बहुरूपी, नटावलोकी साक्षेपी, नाना खेळी दानर्पी, तो रजोगुण श्रीराम." तो दान खर्च करतो, पण कुठे खर्च करतो? आपल्या मनोरंजनाच्या साधनावर आणि तेच माझं काय आहे म्हणतो, तेच माझं दान पुण्य आहे म्हणतो. जे आपण आपल्यावरच खर्च केलेल्या ज्या पैशासाठी दान पुण्य म्हणतो, तो कोण असतो? संसारिक रजोगुणी असतो. तर असा रजोगुणी आपल्याला काय करायचं आहे? असं रजोगुणातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. गरजा वाढवीत राहणे हा त्याचा एक मुख्य गुण असतो. आता मनुष्याला जे दिसेल ते मला हवं.
जे दिसेल ते मला हवं. मला जे माने वैभव देखुनी दृष्टी आवडी उपजली पोटी असं समर्थ म्हणतात. ते म्हणतात दिसलं कोणाचं काही चांगलं दिसलं, कोणाच्या घरात काही एखादा उत्तम पीस दिसला किंवा काही एखादं कलात्मक दृष्टी केलेली एखादी कॉर्नर दिसला, तो म्हणतो माझ्याकडे पण हे असं हवंच आहे. बाजारात गेला, मॉलमध्ये गेला, नको त्या गोष्टी त्या स्वतःजवळ तो आणून घेतो आणि घराचं शोकेस करून टाकतो. एखाद्याच्या घरात गेलं की आपल्याला लक्षात येतं, अरे इथे सगळ्या वस्तू आणून ठेवल्या, अरे बसबस पुरी झालेली आहे. घरात एकही जागा मोकळी ठेवलेली नाहीये, की जिथे निवांतपणे बसून काहीतरी चिंतन करावं, अशी एकही जागा या ठिकाणी नाही. सगळ्या ठिकाणी शोकेसमध्ये, मॉलमध्ये भरून ठेवलेल्या अशा वस्तू, तशा या वस्तू इथे भरून ठेवलेल्या आहे. आपलं घर दाखवण्यात या रजोगुणी माणसाला फार भूषण वाटत असतं. घर नव्हे नुसतं वस्तू संग्रहालय तो करून ठेवतो. माझी गाडी आज ही गाडी घेतली, उद्या कायनेटिक घेतली, उद्या Honda घ्यायची आहे. मला आज माझ्याकडे 800 आहे, उद्या मला वॅगनार घ्यायची आहे. त्याच्यानंतर Honda सिटी घ्यायची आहे. अशी सतत लालसा याच्यामध्ये त्याच्या सुरूच असतात आणि ह्या गरजा पूर्ण करताना जो पैसा मिळवायचा, तो नीती-नियमाने, नीतीने धरून मिळवलेला असतो असाही नाही. कारण एवढ्या ज्या ज्या प्रमाणात त्याला पैसा मिळतो, त्या प्रमाणात त्याची राहणी नसते आणि मग तो त्याची राहणी जर वाढवायची असेल, तर त्याला पैसा मिळवणं आवश्यक आहे. धन मिळवणं आवश्यक आहे आणि मग ते धन मिळवताना कोणत्याही तऱ्हेने धन आपल्या जवळ आलं पाहिजे म्हणून तो नीती-नियमांचा ऱ्हास करतो आणि भ्रष्टाचार करतो. भ्रष्टाचार मग हे घोटाळे कशातनं होतात? पैसा आला पाहिजे मुख्य ध्येय आहे त्याचं. मग तो भ्रष्टाचार कसाही आला तरी चालतो भ्रष्टाचार. बँक घोटाळे करा, चारे घोटाळे करा, बोफोर्स प्रकरणं करा, काहीही करा, पण माझी तिजोरी भरलेली पाहिजे. मनुष्याला किती लागतं हे ही त्याला समजच नसते. आणि आपण करून ठेवल्यानंतर सुद्धा हे कोणी पुढे करणार आहे का? वाढवणार आहे का? आणि वाढवलं तरी त्यांच्या देहाला किती लागणार आहे? ह्याचा सुद्धा विचार तो करत नाही. हजारो एकर जमीन असते ती घशात घालतो. कशासाठी? अहो, विनोबा भावेंचं उदाहरण आहे. विनोबा भावेंनी जेव्हा लक्षात आलं, की लोकांकडे जमिनी नाहीये, भूदान चळवळीमध्ये 12,000 एकर जमीन त्यांनी सरकारकडनं काढली आणि सगळ्या गरीब लोकांना वाटलेली आहे. हा तो सत्वगुण आहे. हा भूदान चळवळीतला विनोबांनी केलेला हा दानधर्म आपल्या लोकांना वाटणे आपल्या जवळ आहे. आपल्या तर घरदार त्यांनी दिलंच आहे, पण सोबत सरकारकडनं मिळवली, धनिक लोकांकडनं मिळवली आणि ती गोरगरिबांना वाटली, की तुमचा जीवन चरितार्थ उत्तम चालायला हवा. हा झालाय सत्वगुण, शुद्ध सत्वगुण आहे. मग यांचं कसं असतं, इतरांच्या जमिनी लाटायच्या आणि आपली तिजोरी भरायची. राजकारणात या मनुष्याला फार इंटरेस्ट असतो. राजकारणी मनुष्य हा पूर्णतः सांसारिक रजोगुणी असतो. काय करायचं तासनतास राजकारणावर गप्पा मारायच्या, टीव्हीवरचे वादविवाद पाहायचे. मग घरामध्ये त्या वादविवाद ते डोक्यात ठेवायचे. मग घरात आपल्या मनाप्रमाणे वागलं नाही की कलह करायचा. आपले मतांना सगळ्यांनी दुजोरा द्यायलाच पाहिजे यासाठी तो आग्रही असतो. दुसऱ्यांचे काही मत असतात हे त्याच्या ठिकाणी तो हिशोबातच घेत नाही, की दुसऱ्यांना काही वेगळी मतं आहे. मग असं करायचं आणि मग एवढं करून म्हणायचं, जेव्हा इतरांना किंवा राजकारणात कोणाला मदत करायची गरज पडली असेल, तुम्ही ज्याची पाठराखण करता त्याला सुद्धा मदतीची गरज पडली, की तो काय म्हणतो, "नाही, मी काही कोणाच्या आध्यात-मध्यात नाही. आपलं काम बरं, मी बरा." तिथे तो जाणार नाही. कार्य करायचं असेल, कार्य उभं करायचं असेल, तर तो तिथे जाणार नाही. असा हा रजोगुण माणूस असतो. जोपर्यंत आपल्या मनासारखं घडतं, तोपर्यंत हा खुश. पण जर आपल्या मनासारखं थोडंही विरुद्ध घडलं, तर कसा असतो तो? तो मग त्याचं गणित विस्कटून जातं. मग तो कसा असतो? अस्वस्थ होतो, अधीर असतो. त्याच्यातला हवेपणा कसा असतो? तो सुटत नाही आणि मग तो त्या ठिकाणी अस्वस्थ झालेला मग चिड करतो. या ठिकाणी एक छान दृष्टांत आहे. एक उद्योगपती असतो आणि तो साधू त्या उद्योगपतीकडे जातो. तोच बोलवतो आणि तो गेल्यानंतर तो म्हणतो, की दिसतो हा, पण त्याची पत्नी त्याला वाढायला लावते, वाढते, छान त्याचा आदर-सत्कार करते, उद्योगपतीची पत्नी आणि ती सत्कार केल्यानंतर ती म्हणते, की "काय काय झालं? तुम्ही व्यवस्थित आहात ना? मला महाशय काही दिसत नाही, तर ते का नाही आले आहेत?" तर ते म्हणतात ती म्हणते, "ठीक आहे, जाऊ द्या." "का बरं व्यापारात काही कमी जास्त आहे का?" तर ते म्हणते, "नाही, नाही, तसं काहीही नाही आहे. आम्हाला त्यावेळेला 5,00,000 फायदा झालाय, तोटा" तर म्हणाला, "असं का? अरे वाह!" मग तेवढ्यात तो उद्योगपती येतो. तो म्हणतो, "तुम्ही अस्वस्थ का?" तर म्हणतो, "मला 5,00,000 तोटा झालाय." म्हणतो, "आता तर तुमच्या पत्नीने सांगितलं, की 5,00,000 यावेळेला तुम्हाला फायदा झालाय."
तो म्हणतो, "नाही, नाही, तिला कुठे काय अक्कल आहे?" म्हणतो. "अहो, मागच्या वेळेला मला 10,00,000 झाला होता. मग यावेळेला 5च लाख झाला म्हणजे माझे 5,00,000 यावेळेला नुकसान झालं की नाही?" हा असा अस्वस्थपणा आहे. हा प्रपंचिक रजोगुणाचा आहे. जे दृष्टी पडले, ते मने मागिते, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण. समर्थांनी सांगितलंय, की असा जो हा प्रपंचिक आहे, तो काय करतो? तो रजोगुण असतो आणि जिवलगाची खंती. त्यांनी सांगितलंय, की हा जिवलगांची खंती म्हणजे जिवलगांना काही झालं, की हा खूपच स्वतःला झाल्यासारखा वागतो. जिवलगाची खंती, जेणे काळे वाटे चित्ती, तेणे काळे शीघ्र गती, रजोगुणी आला श्रीराम. आपल्या मुलाला, आपल्या पत्नीला, आपल्या आप्तस्वकीयांना काही झालं, की हा स्वतःला झाल्यासारखा वागतो. त्याप्रमाणे त्याच्या दुःखामध्ये बंद करतो. त्याच्या दुःखामध्ये तो इतका लिप्त होतो, की त्याला असं वाटायला लागतं, की माझंच जणू काही दुःख आहे. आणि मग अशा अशा ह्याच्यामध्ये तो चिंतेचा विषय होऊन जातो त्याचा. आणि चिंतेचा विषय जसं काही आपले आई-वडील, बहीण-भाऊ यांना या नातवंड यांना काही याला झालं, तर हा त्याच्या चिंतेचा विषय त्यालाच झाल्यासारखा तो वाटतो आणि असं असताना त्याने ते सोडावं म्हणून रजोगुणाचा आपल्याला शुद्ध सात्विक रजोगुणाचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि तो विचार आपण आता पुढे करणारच आहोत. त्या पुढे करताना आपण हे बघणारच आहोत. तेव्हा तोपर्यंत माझ्या वाणीला मी आता विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.